नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 28 ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रीतम प्रियाचा हात धरून तिच्याबरोबर बाहेर जायला निघालेला असतो. घर सोडून जायला तो निघालेला असतो. कारण आदित्यनेच त्याला सांगितलेलं असतं की तुला जर हिच्याशी लग्न करायचंय आणि हिच्यासोबतच राहायचंय तर मग घर सोडून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि तुझं तोंड आम्हाला कधीही दाखवू नको. आणि जर तुला आमच्यासोबत राहायचं आहे तर मग तिच्यासोबत लग्न करावं लागेल. आता आदित्य आणि पारू प्रीतमच्या मागे मागे येत असतात. आदित्य म्हणत असतो, बघितलं ना पारू, तुला त्या मुलीची ना खूप बाजू घेण्याची सवय आहे आणि ती मुलगी कशी वागते कळलं ना. तिने प्रीतमला आमच्यापासून दूर केलंय आणि आम्हाला तो आता सोडून चाललाय फक्त त्या एका मुलीमुळे. काल आलेली मुलगी त्याला आमच्यापासून दूर घेऊन चालली आहे आणि तुला अजूनही असंच वाटतंय की ती प्रिया खूप चांगली ते. आता प्रीतम आणि प्रिया पुढे आलेले असतात. प्रिया म्हणते, प्रीतम सर माझा हात सोडा, माझा ऐकून तरी घ्या. आणि आपला प्रवास ना इथपर्यंतच होता. मी आता तुमच्यासोबत कुठेही येणार नाहीये. तुम्ही आता आपल्या घरी जायचंय आणि मी माझ्या मार्गाला मोकळी. त्यामुळे मी जे सांगते तसंच करा. प्रीतम सर, तुम्ही माझ्यासाठी आपल्या माणसांना का सोडताय? आणि आपलं प्रेम एवढंही कमकुवत नाहीये की त्यासाठी तुम्ही आपली नाती दूर कराल. एवढा खंबीर असा भाऊ, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देणारा, तुमच्या पाठीशी उभा राहणारा आदित्य सरांसारखा भाऊ तुम्हाला मिळाला आहे. आणि तुमची आई किती खंबीर आहे अहिल्या मॅडम. आणि तरी सुद्धा खूप मायाळू सुद्धा आहेत त्या आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात. आणि अशा माणसांना तुम्ही माझ्यासाठी सोडायला निघालात. मला हे अजिबात मान्य नाहीये प्रीतम सर. प्रीतम म्हणतो आहे, प्रिया मॅडम, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्या दिशासोबत लग्न नाही करायचंय. त्यावर प्रिया म्हणते, प्रीतम सर, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, पण असं मला तुम्हाला कोणापासून दूर नाही करायचंय. आणि तसं केलं तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. आणि मी जे सांगते तसंच करा. आदित्य सरांना, अहिल्या मॅडमांना वाटतं की दिशा मॅडमच तुमच्यासाठी योग्य आहे, तर मग तुम्ही तसंच करा आणि दिशा मॅडम सोबतच लग्न करा. मी आता इथून जाते. मला तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं इथून जाण्यापूर्वी आणि त्यामुळेच मी आले होते. आता तुम्ही जा. आता प्रीतम खूपच रडू लागतो. प्रिया म्हणते, प्रीतम सर, तुमची काळजी घ्या आणि मला प्रीतम सरांमध्ये जो आता बदल झाला आहे तोच आता नेहमी बघायचा आहे. मला प्रीतम सरांना मोठं झालेलं बघायचंय. एक बिझनेस टायकून म्हणून तुमचं नाव मॅगझिन मध्ये आलेलं बघायचंय. तुमचा हा कॉन्फिडन्स, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असाच जागा ठेवा आणि बिझनेसमध्ये तुम्ही खूप प्रगती करा अशीच माझी इच्छा आहे. आता ती म्हणते, प्रीतम सर, तुमचं नाक गळत नाहीये ना? म्हणजे मला तुम्हाला घट्ट मिठी मारावीशी वाटते, पण तुमचं नाक गळत असेल तर माझे कपडे खराब होतील. प्रीतम आता हसायला लागतो. प्रिया त्याला घट्ट मिठी मारते आणि दोघेही जण रडू लागतात. इकडे पारू आदित्यकडे बघत असते आणि परत एकदाच्या डोळ्यांमध्ये दिसतं की प्रिया किती चांगली ते. आदित्यलाही आता विश्वास बसलेला असतो. प्रीतम म्हणतो, प्रिया मॅडम, नका ना जाऊ. प्रिया म्हणते, नाही प्रीतम सर, मला जावंच लागेल. आता ती प्रीतमचा हात सोडते आणि तिथून निघून जाते. गेटच्या बाहेर ती जाते. प्रीतम खाली बसतो आणि खूप रडायला लागतो, मोठमोठ्याने ओरडायला लागतो. त्याला काय करावं काहीच कळत नाही. प्रिया, जिच्यावर त्याचं खूप प्रेम असतं, ती त्याला सोडून निघून गेलेली असते. त्यामुळे त्याला असं वाटतं की त्याचं आयुष्यच संपलं आहे. आता तो आदित्यकडे येतो आणि म्हणतो, बघितलंस दादा, तुला वाटत होतं ना ती मुलगी खूप वाईट आहे, पण त्या मुलीने आज तुमच्यासाठी मला सोडलं. तिचं प्रेम जेवढं होतं ना माझ्यावरती ते सगळं तिने नाकारलं. कशामुळे? कारण तिला असं वाटत होतं मी तुमच्यापासून दूर जायला नको. आणि तुझा तर माझ्यावर कमी आणि त्या दिशावर जास्त विश्वास आहे. तुला असं वाटतंय ना ती दिशा माझ्यासाठी योग्य आहे, ठीक आहे, मग करेन मी तुझ्या मनाप्रमाणे. आता करून दे. माझं जिच्या लग्न लावायचं असेल ना तिच्यासोबत लावून दे आणि लग्नाची तयारी करायला घे. आणि तुझ्या इगोसाठी तू तुझ्या भावाला सुद्धा जायला इथून सांगितलंस ना, बरोबर आहे तुझं. आता मला कळलंय तू कसं वागतोयस ते माझ्याशी. आता आदित्यलाही कळलेलं असतं की त्याच्या हातून चूक झालेली असते, पण तो काहीच बोलू शकत नसतो. पारूही म्हणते, आदित्य सर, मी जाते आतमध्ये. आदित्यला आता समजलेलं असतं की आता प्रीतमलाही कळलेलं असतं की आपण जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे तो आता त्या कॉन्फिडन्सने आतमध्ये जात असतो. आदित्यला इकडे आईचा शब्द मोडायचा नसतो. त्याला कळत असतं प्रीतम आणि प्रियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आता आईचा निर्णय आहे त्यामुळे तो काही बोलू शकत नसतो. आता सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि कोणीही एकमेकांशी बोलत नसतं. एकदम शांत वातावरण असतं. दिशा म्हणते, काय झालंय, एवढं सिरियस वातावरण कशाला आहे आणि कोणीच काही बोलत नाहीये? आणि ती म्हणते, प्रीतम, तू जे काही ड्रिंक केलं आणि ऑफिसमध्ये आलास ना, त्यामुळे आता सगळ्यांचा मूड ऑफ झालाय आणि त्याच्यामुळेच असं वातावरण झालंय घरामध्ये. तुझ्यामुळे एकदम खराब वातावरण झालंय घरातलं. आता प्रीतम खूप चिडलेला असतो ऑलरेडी, प्रिया निघून गेलेली असते म्हणून. तो म्हणतो, ए दिशा, तू मला शिकवू नकोस हा माझ्यामुळे काय झालंय आणि काय नाही. आणि मुळात मी दारू प्यायलंच नव्हतो. मी सांगतोय ना त्या मिहिरने, तेवढ्यात दिशा त्याला मध्ये अडवते आणि म्हणते, प्रीतम, आता तू चूक केलीस ना, कबूल कर. असे कारण देत बसू नकोस.
त्यावर आता प्रीतम तिच्यावर ओरडायला लागतो. श्रीकांत म्हणतो, प्रीतम ही तिच्यासोबत बोलण्याची पद्धत नाहीये. आणि अहिल्याही त्याला रागवते की प्रीतम, दिशा तुझी होणारी बायको आहे आणि तिच्याशी असं बोलण्याची हिंमत करू नकोस. आपल्या बायकोचा सन्मान आपणच राखला पाहिजे, हे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं. त्यामुळे तिच्याशी नीट बोलायचं हिच्या पुढे. प्रीतम म्हणतो, अगं आई, तुला कळतंय का ही मुलगी किती कट कारस्थानी आहे ते? म्हणजे तुझा ना माझ्यावर विश्वास नाहीये पण तिच्यावर विश्वास आहे. दिशा म्हणते, अरे मी असं वागतेच, मी खरी आहे ना म्हणून त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मी असं कधीच वागत नाही की ज्यामुळे त्यांना माफी मागावी लागेल, मान खाली घालावी लागेल. आणि तू असं केलंयस आणि त्यामुळेच त्या तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. आता प्रीतम अहिल्या आदित्य यांना खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचं कोणीही ऐकून घेत नाही. आणि दिशा प्रीतमला अजूनच भडकवत असते. सगळ्यांच्या समोर तो कसा पडेल याचा विचार करत असते. आता सावित्री आणि पारू किचनमध्ये बोलत असतात. सावित्री म्हणते, प्रीतम सरांना कळत का नाहीये? दिशा मॅडम त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करताय. पारू म्हणते, हो ना, त्या मुद्दाम असं करताय म्हणजे प्रीतम सर सगळ्यांच्या नजरेत परत एकदा पडतील आणि त्यांना सगळ्यांचा ओरडा खावा लागेल. पण प्रीतम सरांना हे कळायला हवं आणि त्यांनी शांततेत सगळं काही घ्यायला हवं. प्रीतमाचा राग आता इकडे खूपच वाढत असतो. आदित्य म्हणतो, प्रीतम बास झालं तुझं, आता शांत बसा तू. आता अहिल्या सुद्धा बोलू लागते, प्रीतम तू शांत बसा, नाहीतर तुला जे हवं ना ते कर. पण मी तुला ती असं बोलणार तेवढ्यात आता प्रीतम म्हणतो, आई तू जरा ना शांतपणे विचार कर माझ्या बोलण्याचा. आणि मी काय म्हणतो, तुझा कुठलाही निर्णय तू मला आता ऐकवू नको. श्रीकांत म्हणतो, हे बघ प्रीतम, तुझ्या आईसोबत तू असं नाही बोलू शकत हा. आता अहिल्या म्हणते, जाऊ दे ना श्रीकांत, त्याला कळतोय का की आपल्याला किती त्रास होतोय ते? त्याच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचतच नाहीये की त्याच्या वागण्याने आपल्याला सगळ्यांना खूप त्रास होतोय, नाहीतर त्याने असं केलंच नसतं. प्रीतम म्हणतो, मी एवढ्या तळमळीने तुम्हा सगळ्यांना सांगतोय की मी स्वतःहून दारू प्यायले नव्हतो. आता दिशा परत त्याला अडवते. आता प्रीतम म्हणतोय, तू शांत बसा, मी तुला शांत बसायला सांगतोय, मध्ये अजिबात बोलू नको. आई, एवढ्या दिवसांचा आपण सोबत राहतो आणि ही मुलगी तुमचे कान भरते, तुमच्यात आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करते, एवढे तुम्हाला कळत नाहीये का? आणि एवढ्या दिवसांचं तू माझ्यासोबत राहतेस ना, माझ्यावर विश्वास ठेवायचा सोडून तू हिच्यावर काय विश्वास ठेवते? त्यावर अहिल्या म्हणते, प्रीतम तुझा गैरसमज होतोय आणि तू लवकरात लवकर स्वतःची चूक मान्य कर. तुला तुझ्या आईवर विश्वास नाहीये, तुझ्या भावावर विश्वास नाही, तुझ्या वडिलांवर सुद्धा विश्वास नाहीये आणि आमच्या डिसिजनवर तू शंका घेतोयस. तुला कळतंय का तू कसं वागतोय ते? श्रीकांतही त्याला खूप बोलत असतो पण प्रीतम काही ऐकत नसतो. प्रीतम म्हणतो, बाबा मला बोलू द्या. आता त्याच्याकडे सगळेजण रागाने बघायला लागतात. दिशा रडायला लागते आणि दामिनीला खूप आनंद झालेला असतो. ती मनातल्या मनात हसत असते. पारूलाही खूप टेन्शन आलेलं असतं. आता प्रीतमला वाटतं की सगळेजण आपल्यावर चिडताय आणि सगळ्यांना असं वाटतंय आपण चुकीचं आहे. तो म्हणतो, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होऊ द्या. तुम्हाला ही दिशा बरोबर वाटते ना, करतो मी तिच्यासोबत लग्न, मी तयार आहे. हिचा पट्टा मी माझ्या गळ्यात बांधून घ्यायला तयार आहे. ही उठ म्हणेल तिथे उठेल, ही बस म्हणेल तिथे बसेल. चालेल तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला चालणार असेल ना, करतो मी तसं. दिशा म्हणते, प्लीज असं बोलू नको ना. ती नाटक करत असते आणि रडत असते. त्यावर प्रीतम म्हणतो, तू शांत बसा, मध्ये अजिबात बोलू नको, मी माझ्या घरच्यांसोबत बोलते आणि आज काय ना मला ते शेवटचं बोलून घेऊ दे. आई ठीक आहे, तुझा निर्णय माझ्यासाठी महत्वाचा आहे, तुझा शब्द पाळायला मी तयार आहे. आणि दादा, तू म्हणतोय ना तुझं ऐकायलाही मी तयार आहे. पण माझी एक गोष्ट लिहून घे, मी हिच्यासोबत लग्न करतोय पण उद्या ना तुला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाहीये, हे माझं वाक्य लक्षात ठेव. आणि काही वर्षांनंतर तू माझ्याकडे सॉरी म्हणायला देखील येशील आणि पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तो रडायला लागतो आणि म्हणतो, मी कालपासून तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही मुलगी माझ्यासाठी योग्य नाहीये. पण तुझं काय चाललंय मला कळत नाहीये. तुझा माझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. ठीक आहे, तुझ्या मनासारखं कर, पण तुला एक ना एक दिवस पश्चाताप नक्की होईल. पण तेव्हा खूप वेळ निघून गेलेला असेल आणि मलाही काय करता येणार नाही. प्रीतम म्हणतो, दिशा कॉंग्रॅच्युलेशन्स, सगळं तुझ्या मनासारखं होतंय. येत्या 20 तारखेला आपले लग्न आहे. काय ना मला इथे खूप सफोकेट होतोय. जरा बाहेर जाऊया का आपण फिरायला? येशील ना माझ्या बरोबर? आता प्रीतम असं का वागतोय कुणाला काहीच कळत नसतं पण त्याचं फ्रस्ट्रेशन सगळं बाहेर निघत असतं. आणि दिशा म्हणते, हो येईल मी. प्रीतम तिथून उठून निघून गेलेला असतो. आता दिशा तिचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते, सासू मॉम, प्रीतमला माझ्यापासून खूप प्रॉब्लेम आहे आणि माझ्याशी लग्न केल्यावर त्याला पश्चाताप होईल असं तो म्हणतोय. त्यावर आता अहिल्यादेवी तिला समजवते आणि म्हणते, दिशा तू नको वाईट वाटून घेऊस ग. मला माहिती त्याला आत्ता नाही कळते पण लग्न झाल्यावर त्याला कळेल की तू त्याच्यासाठी किती योग्य होती ते. आणि त्याला आमचा निर्णय सुद्धा आवडेल. त्यामुळे तू काळजी करू नको आणि त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. आता दिशा म्हणते, हो सासू मॉम, आजपासूनच प्रीतमचं मन जिंकण्याचा मी प्रयत्न करते. आता आदित्यला घडला प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत असतं. त्याचे डोळे भरून आलेले असतात आणि तो तिथून उठून निघून जातो. इकडे पारू आणि सावित्री किचनमध्ये बोलत असतात. सावित्री म्हणते, पारू, दिशा मॅडम बघ ना कशा आहेत ते, किती वाईट वागतात ना त्या.
त्या दिवशी बरं झालं तू त्यांची चांगलीच जिरवली आणि स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जिंकून दाखवलंस. मला तर असं वाटतं अहिल्या मॅडमांनी त्यांना हात धरून घराच्या बाहेर हकलून दिलं पाहिजे. तेवढ्यात तिथे दिशा येते. दिशा म्हणते, ए सावित्री, कोणाबद्दल बोलते तू? माझ्याविषयी बोलतेस ना? मी तुला दाखवतेच आज मी काय चीज आहे ते. आणि तू ना स्वतःची लायकी विसरू नको. तू या घरची फक्त एक फालतू मोलकरीण आहेस. आणि ती आता सावित्रीवर हात उगारते. तेवढ्यात पारू तिचा हात धरते आणि म्हणते, दिशा मॅडम भानावर या. तुम्ही काय करताय? तुम्हाला कळतंय का? दिशा म्हणते, पारू तुम्हाला शिकवू नकोस हा. तुम्ही दोघी जणी फालतू मोलकरणी आहात इथल्या आणि स्वतःला मालकीण समजतात का इथली? आणि काय ग, तुला माहिती नाही का माझा हात पकडल्यावर काय होतं ते? त्या दिवशी त्या प्रियाची सासू मामने काय हालत केली, तिला नोकरीवरनं काढून टाकलं आणि या घरातूनही. त्यामुळे माझा हात पकडायची चूक करू नको. सावित्री आता पारूला म्हणते, पारू त्यांचा हात सोड. पारू ही हात सोडते कारण तिला भीती असते की दिशा परत ड्रामा क्रिएट करेल आणि तिला या घरातून जावं लागेल की काय. आता पारू म्हणते, दिशा मॅडम मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की सावित्री आत्या आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत. निदान त्यांच्या वयाचा तरी मान राखायचा ना. त्यावर दिशा म्हणते, तू मला शिकवू नको. तुला बोलायचा चान्स दिला म्हणून मला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये. आणि तू काय स्वतःला ह्या घराची आणि कंपनीची मालकीण समजायला लागलीस का? तू लकीली ह्या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर झालीये आणि दुसऱ्यांदा तुला त्या प्रीतमने चिटिंग करून जिंकवलं. त्यामुळेच तू ती स्पर्धा सुद्धा जिंकली आणि आता स्वतःला काही ग्रेट समजतेस का? दिशा म्हणते, तो एक नॉनसेन्स प्रीतम माझ्या गळ्यात पडला आहे. स्वतःच्या बायकोची मदत करण्याऐवजी तो या फालतू मेडला त्या दिवशी मदत करत होता. आता पारू म्हणते, दिशा मॅडम तुम्ही हे काय बोलताय? प्रीतम सरांना त्रास देणं प्लीज थांबवा. तुमच्यासाठी आले होते त्या दिवशी ते तुमच्याकडे मदत करायला, तुमची मदत करायला, तुमच्या रूममध्ये बोलायला तुमच्याशी. पण तुम्ही काय केलं? नेहमीप्रमाणे त्यांचा अपमान केला आणि म्हणून ते तिथून निघून गेले. दिशा म्हणते, बघ त्याची बाजू घ्यायची ना तुला काही गरज नाहीये. पारू म्हणते, दिशा मॅडम तुम्ही प्लीज स्वतःला सावरा आणि माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रीतम सरांवर अहिल्यादेवींचे संस्कार आहे म्हणून ते शांत बसले आहे. नाहीतर त्यांना बोलायला एक मिनिटही लागणार नाही. आणि एवढं लक्षात ठेवा की ते आहेत म्हणून तुम्ही आहात. एकदा जर का त्यांनी तुमची साथ सोडली, तुमचा हात सोडला ना, तर तुम्हाला या घरात, या कंपनीत काहीही मान मिळणार नाही आणि इथून निघून जावं लागेल. त्यांच्याशी सरळ वागा आणि सरळ बोला. दिशा म्हणते, त्याच्याशी आणि सरळ मी कधीही बोलणार नाही. आणि मस्त चाललंय तुमचं. त्या दिवशी तो आला होता तुझी वकिली करायला आणि आता तू करतेस त्याची वकिली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या प्रीतमला ना त्या दिवशी ना त्याला फक्त माझ्या रूम मधून मी घालवलंय. आता त्याच्यासोबत काय करते ते बघ. आता लवकरच मी त्याची कशी हालत करते तेच बघ. आणि तुम्ही सगळे ना फक्त बघत बसाल. तुम्ही काही करू शकणार नाही. पारू म्हणते, दिशा मॅडम तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही बोलाल, काहीही कराल आणि प्रीतम सर शांत बसतील, ऐकून घेतील? ते तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस ते तुमच्या विरोधात नक्कीच बोलतील. माझा विश्वास आहे कारण तो माझ्या देवी आईंचा मुलगा आहे. तर गप्प बसणाऱ्यातले नाहीये. दिशा म्हणते, ए तुझी फालतूगिरी ना बंद कर. तो प्रीतम लुजर तो मला माझी जागा दाखवणार का? आणि तू मला शिकवतेस हे? तू ना अजून मला नीट ओळखलेच नाहीये. बघ आज मी काय करते. आजच मी त्याला त्याची लायकी दाखवून देते आणि तू ना फक्त बघत बसशील. आणि ती तिथून निघून जाते. आता पारू आणि सावित्रीला टेन्शन आलेलं असतं की दिशा नेमका आता काय करेन. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.